पुण्यातील पश्चिम भागामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर गारांचा पाऊस कोसळला। पुण्यातील बाणेर, औंध, बालेवाडी, म्हाळुंगे या भागात पाऊस कोसळतोय। पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्या अंदाजानुसार पावसाला आता जोरदार सुरुवात झाल्याची दिसते। गारांचा पाऊस पुण्यामध्ये पडलाय। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। अक्षय, आपण बघतोय पुण्यात चक्क गारांचा पाऊस होतोय, काय अधिक माहिती? निश्चित आपण बघू शकतोय की पुण्यातल्या पश्चिम भागात गारांचा पाऊस पडताना दिसतोय। पश्चिम भागात आपण जर पाहिलं तर औंध, बाणेर, म्हाळुंगे, बालेवाडी असे उच्चभ्रू भाग आहेत आणि ज्या ठिकाणी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि या ढगाळ वातावरणानंतर पाऊस जो आहे तो आता पडायला सुरुवात झालेली आहे। म्हाळुंगे, बाणेर या परिसरात आपण जर पाहिलं तर मुसळधार पावसाला हजेरी आहे। सोसाट्याचा वारा आणि त्यासोबत गारपीट सुद्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी पुणे वेधशाळेने पुण्यासह दक्षिण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची अपेक्षा जी आहे ती शक्यता जी आहे ती वर्तवली होती आणि हा अंदाज जो आहे तो पुणे वेधशाळेचा अचूक ठरलाय। त्यामुळे 30 मार्च नंतर पुढचे 2 ते 3 दिवस दक्षिण महाराष्ट्र असेल, पुणे असेल, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अवकाळी पाऊस आहे। शेतकऱ्यांसाठी मोठा अडचणीचा काळ हा ठरू शकतो। त्यामुळे आपण जर पाहिलं तर मोठा आव्हान शेतकऱ्यांसमोर सुद्धा राहणार आहे आणि पुण्यातली शहरातली जी परिस्थिती आपण जर बघितली तर पुण्यातल्या पश्चिम भागात दुपारपासूनच आपण पाहिलं तर ढगाळ वातावरणानंतर आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। बिलकुल, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय यावेळेस पुण्यामध्ये गारांचा पाऊस झाला आणि एकच पुणेकरांची धावपळ झालेली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि हा पाऊस जो आहे तो देखील गारांचा पडल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होत आहे। उकाड्यापासून मात्र पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी गारांच्या या पावसामुळे मात्र